वैराग्याचे अष्टापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जगा उद्धरली. आपला 6वा दशक चालला आहे आणि 6व्या दशकाचा सगळाच विषय देव ब्रह्म माया असा आहे. दशकाचं नाव पण देवशोधन, पहिला समास पण आपण देवशोधनाचा पाहिला. त्यामुळे हे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे यावर आपला विश्वास बसलेला आहे. देवशोधन झालेलं आहे. देवाचा शोध आपल्याला कळलेला आहे. भले देव कळला नसू दे किंवा देव आपल्या अंतरंगात आणि सगळीकडे भरलेला आहे हे फक्त शब्दांनी आपल्याला कळलेलं असू दे, पण तरी देवाशिवाय किंवा ईश्वराशिवाय हे जग काही चालत नाही आहे ह्याच्याबद्दल आपली खात्री झालेली आहे. त्यानंतर मग लगेच आपण ब्रह्मपावन असा समास पाहिला. याच्यामध्ये या ब्रह्माची कल्पना लक्षात घेतली आणि पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणताना पिंडाची रचना परवाच्या दिवशी आपण पाहिली की त्या दिवशी आपण असं पाहिलं की पंचमहाभूतं आणि त्रिगुण यांनी आपला हा देह बनलेला आहे. आता पंचमहाभूतं तर सगळ्यांमध्ये सारखीच आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ती कशी कशी असतात तेही आपण पाहिलं. त्रिगुण जे आहेत ते कमी जास्त असू शकतात. त्याच्यावर आपण निरनिराळ्या म्हणजे आपण एखाद्याचा स्वभाव ठरवतो तो कसा आहे, तर सत्वरज तमचं प्रमाण कसं आहे त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो. वर्तमानपत्रातली बातमी वाचली की एखादा जो रजोगुणी असतो त्याला रागच येतो की आमच्या रामाविषयी तू कोण बोलणार, तो रजोगुणीच आहे. पण सत्वगुणी कशाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं, बरोबर दे ना त्याला काय बनायचं ते. अशा ज्या प्रतिक्रिया निघतात ना त्याच्यावर मनुष्याचा स्वभाव कळतो की सत्वरजतम तमोगुणी असतो तो भले साधूच्या पोशाखात असू दे, तो समोर येऊ देच, त्याला मारूनच टाकणार आहे असं पण बोलतो. त्यामुळे सत्वरजतमाचं प्रमाण याच्यावर मनुष्याचा बाकी सगळ्या गोष्टी ठरतात. बाकी पंचमहाभूतं तर सारखीच आहे. हे सगळं आपण ब्रह्मपावनामध्ये विचार केला. आता प्रश्न असा आहे की पिंडी ते ब्रह्मांडी हे जसं आपल्या देहाबद्दल आहे तसंच या ब्रह्मांडाबद्दल पण आहे. हे ब्रह्मांड पण पंचमहाभूतांचं आणि सत्वरजतमाचं भरलेलं आहे. अगदी दगडाचा विचार केला तर दगड पण सत्वरजतम आहे. एखाद्या दगडातून रामाची मूर्ती साकार होणार आहे तर एखादा दगड कुठेतरी अशा जागी असेल की त्याच्यावर रोज पायच द्यायला लागेल. त्यामुळे त्याच्या बिचाराच्या नशिबामध्ये काय नेमकं आहे त्याच्यावर त्याचं पण आयुष्य ठरतं. असं सगळ्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या चराचरामध्ये या अशा गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या आणि याला माया असं म्हणायचं. त्या मायेचा विचार आज आपल्याला करायचा आहे. उरलेल्या सगळ्या दासबोधामध्ये पुन्हा पुन्हा ती माया येणारच आहे. आपण नेहमी व्यवहारामध्ये बोलतो मी मायेत अडकले. ते मायेत अडकणं काय असतं तर आपण आपल्या प्रपंचातल्या गोष्टीत अडकतो. मायेत अडकणं काय असतं तर आपला हा जो देह आहे ह्या देहाच्या प्रेमात म्हणजे मायेत आपण अडकतो. आपण म्हणतो की हा देह टाकायचा आहे, मी म्हणजे हा देह नाही. जसा माझा हात, माझा पाय, माझं मन, माझं डोकं म्हणजे मी आणि ते वेगळं ना. माझा पाय, माझा मित्र किंवा माझी मैत्रीण म्हणजे मी आणि माझी मैत्रीण वेगळे आहोत ना. तसं माझा हात, माझा पाय म्हणजे हात आणि पाय माझ्यापेक्षा वेगळे आहेत म्हणजे मी कोणीतरी आहे. ती जी मी आहे त्याचा शोध आपण घेतो आहे आणि ती कशी आहे तर ती नाश पावणारी नाही. माझ्यातली खरी मी जी आहे ती कधीच नाश पावत नाही. ती वेगवेगळी रूपं धारण करून येते आहे एवढंच. ती कोणती रूपं आहे ती आधीची आपल्याला आता स्मरणात नाही आहेत, नंतर काय येणार आहेत आपल्याला माहिती नाही आहेत. आज आपल्याला माहिती आहे हे रूप आपल्याला दिसतं आहे ते मी खऱ्या मीच्या भोवती असणारं रूप आहे, ते काही खरं रूप नाही. आणि म्हणून त्या रूपामध्ये बदल होतात. आपण होतो कसे, आहोत कसे असा सगळा आपण विचार केला तर आपल्यामधला बदल आपल्याला कळतो. अशा पद्धतीनं ह्या मायेचा विचार करायचा की माया म्हणजे हे दृश्य जग आहे. ते दृश्य जग परिवर्तन होणारं आहे. हे दृश्य जग खरं नाही आहे, शाश्वत नाही आहे आणि त्या मायेत आपण अडकायचं नाही. पण आधी माया म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे कळलेलं असतं पण तरीही आपण अडकतो. मग तो माझा देह आहे ना, त्यामुळे माझ्यामध्ये मी अडकते. हे जे ममत्व आहे,
हे जे दृश्य खरं वाटणार आहे, या सगळ्यातून बाहेर आल्याशिवाय ब्रह्म काय ते कळणार नाही. तुम्ही म्हणाल मीरा एवढं सांगतात म्हणजे मीराताईंना ब्रह्म कळलं आहे का काय? त्याचं काही नाही आहे. तुम्ही असे बसल्या तर मी अशी बसली आहे, एवढाच फरक आहे. कारण खरोखरच आपण मायेत अडकतो. कुठली आजी म्हटली की कुठल्याही नातवाचा विषय निघाला की प्रेमानं काय सांगून किती सांगू असं होतं, ह्याचा अर्थच आपण त्याच्यात अडकलेलो असतो. अलिप्तपणानं जसं मी माझ्या नातवाकडे पाहीन तसं जगातल्या सगळ्या मुलांकडे बघणार आहे का? कारण तो माझा नातू आहे. हा जो माझा, हे जे ममत्व आहे ते ममत्व म्हणजे माया आहे. जे जे मी माझं 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 घर, माझे पैसे, माझे एफडीज, त्या एफडीजवर किती आपला भरोसा असतो. बँकेत काम करणाऱ्या बायकांना माहिती असतं, अहो ती म्हातारी माणसं ना 7.7% झालं की येतात बदलायला की अहो ते आमचं बदला, त्या ह्याला ना त्या स्कीममध्ये 7.25% मिळतं आहे. आता काय करावं याला? कारण ही सगळी जी माया आहे त्या मायेत आपण गुंतलो आहे. करायचं नाही का? करायचं, पण ते सगळं गुंतायचं नाही. झालं झालं, नाही झालं नाही झालं, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करायला. त्यांनी काय होतं? त्यांनी आपण शांत राहतो, त्यांनी आपण समाधानी राहतो. जे आपल्याला खरं मिळवायचं आहे, आपल्याला आनंद हवा आहे ना. आपण सगळ्या गोष्टी कशासाठी करतो? आनंदासाठी करतो, समाधानासाठी करतो. आणि ते समाधान आपल्याला या क्षेत्रामध्ये शाश्वत मिळणार आहे. त्या समाधानाची ग्रेड कमी नाही होणार. आपण दृश्य जगातल्या गोष्टीमध्ये आनंद मिळवतो, पण पुन्हा तीच गोष्ट करताना तेवढाच आनंद नाही मिळत. अगदी छान गुलाबजाम खाल्ला, हा मस्त, पुन्हा दुसरा खाताना आपण म्हणतो हे बाज बघा 2 नको. मग आग्रहाने कोणीतरी तिसरा वेळा का चालला, नको नको नको, अरे आवडला ना तुला, खा की, असं नाही होऊ शकत ना. त्यामुळे या दृश्य जगातल्या वस्तूंच्या आनंदाला आपल्याला शाश्वत आनंदाचा अनुभव नाही मिळत. त्यामुळे ही सगळी माया आहे. जो शाश्वत आनंद आहे, जे कायम टिकणारं समाधान आहे, ते म्हणजे खरं ब्रह्म आहे. त्या मायेचा विचार आपल्याला आजच्या समासात करायचा आहे. 3 गोष्टी आपल्याला या समासामध्ये समर्थ सांगणार आहेत. पहिलं सांगणार आहेत की एकतर जड आणि चंचल, आता शब्द आपल्याला कळतात, किंवा माया आणि ब्रह्म. आत्ता आपण बोललो त्याप्रमाणे हे 2 शब्द माहिती आहेत. आणि अजून एक शब्द आपण यापूर्वी शिकलो तोही माहिती आहे, सगुण आणि निर्गुण. ह्या ज्या 3 जोड्या आहेत ना, ह्या 3 जोड्यांचा विचार करायचा आणि लक्षात असं घ्यायचं की हे एकमेकांमध्ये कालवलेले आहेत. सगुण आणि निर्गुण हे असं वेगळं वेगळं नाही करता येणार आहे. सगुणामध्येच तो निर्गुण ईश्वर आहे तो बघायचा आहे. किंवा आता म्हटलं तसं ब्रह्म माया, तर ब्रह्म वेगळं, याच देहामध्ये तो आत्मा आहे. ह्या देहाला चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे ती याच देहात आहे, ती वेगळी नाही ना करता येत. त्यामुळे ते चैतन्य आणि माझी जे काही पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, किंवा आता म्हटलं तसं आपली पंचमहाभूत, सत्व रजतम, हे सगळं एकत्र कालवलेलं आहे. ते असं वेगळं नाही आपल्याला करता की देह वेगळा आणि खरी मी जे आहे, माझं स्वरूप जे आहे ते वेगळं, असं करता नाही येणार. सगुण निर्गुण आपल्याला कळावं म्हणून आपण रामाची मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये पाहतो आहोत, पण त्याच्यात ते निर्गुण कालवलेलं आहे. तसं जड आणि चंचल हे एकत्र कालवलेलं आहे. ही संबंध सृष्टी, दृश्य सृष्टी जी आहे ती जड चंचलाने एकत्र कालवलेली आहे. म्हणजे जड वाटणारी एखादी गोष्ट, आपण असं म्हणूया की आता हा टिपॉय हे म्हटलं तर जड तत्व आहे, पण याच्यामध्ये पण पंचमहाभूत आहेत ना. लाकडाच्या इथे आपल्याला एखादा स्क्रू हे करता येतो, ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये जलतत्व आहे, त्याच्यामध्ये वायू आहे, म्हणून तो स्क्रू आत जातो आहे. तर अशा सगळ्या गोष्टीचा विचार केला की हे एकत्र कालवलेलं आहे. हे समर्थ पहिली गोष्ट आपल्याला या समासात सांगणार आहे की आपल्याला असं वेगळं करता येणार नाही आहे, ते समजण्याची गोष्ट आहे. ब्रह्म माया एकत्र कालवलेलं आहे, जडचंचल एकत्र कालवलेलं आहे, सगुण निर्गुण एकत्र कालवलेलं आहे. दुसरी गोष्ट ते आपल्याला शिकवणार आहेत की आपल्याला विवेकानी विचारांनी यातलं सार शोधून काढायचं आहे. हे एकत्र कालवलेलं आहे, ही गोष्ट पहिली. पण आपल्याला हवं आहे ना, ते स्वरूप जे आहे ते वेगळं हवं आहे. निर्गुण निराकार आपल्याला वेगळा हवा आहे. जडचंचल आपल्याला वेगळं करायचं आहे. आता ते मनाने, विचारांनी, कल्पनेने करायचं आहे, दाखवता येणार नाही आहे. पण संतांनी प्रयत्नपूर्वक शब्दामध्ये मांडून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अरे ब्रह्म माया एकत्र कालवलेलं असलं तरी माया म्हणजे हे दृश्य जग, बरं, जे जे दिसतं आहे ते सगळं माया, आणि जे दिसत नाही, दाखवता येत नाही, देता घेता येत नाही, ते ब्रह्म, असं संतांनी शब्दांनी आपल्याला सांगितलं. आता ते आपल्याला फक्त दृश्य जग आपण एक वेळ दाखवू शकतो. सगळंच्या सगळं नाही बघता आलं तरी आपल्याला जे जे डोळ्यांनी, चर्मचक्षुनी आपल्याला दिसतं आहे ते सगळं जे आहे
ते सगळं दृश्य जग आहे ते बाजूला केलं की जे उरलं आहे ते ब्रह्म आहे असं शब्दांनी फक्त आपण समजू शकतो. तो एक दुसरा विचार या समासात समर्थ सांगणार आहेत आणि त्याला जोडून ते असं म्हणाले, हे ज्याला कळतं त्याच्याजवळ पुरुषार्थ आहे. समर्थ आहेत ना, ते पक्के शिक्षक आहेत, त्यामुळे ते ठणकावून सांगते की एकतर ब्रह्म माया एकत्र घालवलेलं आहे आणि हे ज्याला विचाराने कळतं तो खरा हुशार, तो खरा बुद्धिमान, तो त्याच्याजवळ खरा पुरुषार्थ आहे. आता ह्याच्यापूर्वी आपण बहुधा ज्ञाननिरूपण पाहिलं आहे, त्यामुळे आपल्या दृष्टीनं जो हुशार माणूस, बुद्धिमान माणूस आपण कुणाला म्हणतो, ज्याने काही डिग्र्या घेतलेल्या आहेत त्याला आपण म्हणतो हा हुशार आहे. त्याच्या क्षेत्रात तो हुशार असतोही, पण त्या क्षेत्रात असतो. या क्षेत्राचा विचार केला तर विवेकाशिवाय, विचाराशिवाय, चिंतनाशिवाय आपल्याला हे वेगळं करता येणार नाही आणि असं करणं हाच पुरुषार्थ आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि तिसरा विचार ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सगळी म्हणजे खरं अस्तित्व आपल्याला वाटतं ती केवळ तत्त्व आहेत. आता त्या तत्त्वांचा सुद्धा एक चार्ट आपल्याला बेलसरांच्या दासबोधात बघायला मिळतो. ती तत्त्व म्हणजे काय, तर ज्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं जग उभं आहे, म्हणजे ही सगळी तत्त्व कार्य करतात, ती तत्त्व ब्रह्म असल्याशिवाय करणार नाहीत ना. पिंडी ते ब्रह्मांडी आपल्या देहाच्या बाबत आपल्याला कळतं. नेहमी मी आपले वर्णन करते की एखादं मृतदेह आहे, त्या मृतदेहाचे सगळे अवयव जागच्या जागी असतात की हो, फक्त त्याच्यात चैतन्य नसतं आणि म्हणून ते जिवंत नाही आहे असं आपण म्हणतो. ती सगळी जी काही इंद्रिय आहेत ती काम करत नाही आहेत असं आपण म्हणतो. मग त्याला समर्थांनी कानाचा कान, डोळ्याचा डोळा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपले हे जे आहेत ते कान आहे, पण एक कानाचा कान आहे. ह्या कानाला शक्ती देणारी आतमधली जी यंत्रणा आहे, कान दुरुस्त होईल, डोळा दुरुस्त होईल. मग एखाद्या वेळेला डॉक्टर आता ह्याला उपाय नाही हो, ह्याची दृष्टीच गेली, म्हणजे काय झालं, तर डोळ्याचा जो डोळा होता तो काम करत नाही आहे तिथला. मग त्याला आपण आपल्या शास्त्रीय भाषेत वेगवेगळ्या गोष्टी म्हणतो की रक्तपुरवठा होत नाही आहे, त्या डोळ्यांकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या नाजूक असतात, त्या कुठेतरी दबल्या जातात, मग पुरवठा होत नाही म्हणून दिसत नाही. मग त्याच्यासाठी जे काही करता येणं शक्य असतं तेवढ्या सगळ्या गोष्टी करतो. मग एक क्षण असा येतो की आता नाही, याच्यापुढे काही करता येत नाही. याचा अर्थ आतला डोळ्याचा डोळा जो आहे, कानाचा कान जो आहे, तो काम करत नाही. तर असं हे तत्वांवर आधारित सगळं ब्रह्म आहे. दृश्य जग आहे, त्या दृश्य जग हे सगळं ह्या तत्वांवर आधारित आहे. या मायेचा अभ्यास या समासामध्ये आपल्याला करायचा आहे आणि म्हणून त्याचं नावच म्हणजे मायोद्भव, मायेपासून निर्माण झालेलं, मायेपासून उत्पन्न झालेलं असं नाव दिलेलं आहे. पहिल्या 11 ओव्यांमध्ये ब्रह्माचं वर्णन केलं आहे, जे देता येत नाही, घेता येत नाही, दिसत नाही, जळत नाही, भिजत नाही वगैरे वगैरे ब्रह्माचं वर्णन जे ते सगळं करून दिलं आहे. आणि नुसता मायेच्या निर्मितीचा उल्लेख केला आहे 12व्या ओवीमध्ये. आणि मग पुढे जसं जसं त्या मायेमध्ये गुंत कसा माणूस, त्याच्या मायेच्या व्याख्या वगैरे समर्थ आपल्याला देतात, तो आपण पाहूया. समर्थांनी असं म्हटलं की उत्पत्तीपूर्वी, उत्पत्ती झाल्यावर आणि प्रलय झाल्यावर, म्हणजे ही संबंध सृष्टी निर्माण होण्या अगोदर ते आता निर्माण झाले आणि प्रलय झाला तरी आपण सृष्टीचं जाऊ दे, कुठलीही वस्तू, या वस्तूची निर्मिती झाली, कुठल्या तरी कारखान्यामध्ये ही डायरी तयार झाली, तिची ती निर्मिती झाली, तिचा जन्म झाला, काही काळ तिचं अस्तित्व आहे, तिचा आपल्याला उपयोग आहे, पण ती कधीतरी जीर्ण होणार आहे, कधीतरी ती नाश पावणार आहे. अशा ज्या 3 तिच्या स्टेप आहेत, तिचं निर्माण होणं, तिचं असणं आणि तिचं नाश पावणं, हे प्रत्येकाला असतं, चराचरातल्या प्रत्येकाला हे असतं. परंतु हे स्वीकारलं गेलं नाही तर आपण अडकतो. आपण माझं ना खूप गोष्टी होत्या हो ह्याच्यामध्ये, मग फार तर फार मी ह्या निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काय करेन की ह्याच्यामध्ये मला जे जे हवं आहे ते मी दुसरीकडे नवीन ह्याच्यात उतरेन, मग हे मी टाकून द्यायला तयार आहे, असं आपण व्यवहारातल्या गोष्टीमध्ये करतो. तसंच आपण आपल्या देहाकडे बघायचं. हे किती सहज आपण करतो ना, की ठीक आहे आता ही वही जीर्ण झालेली आहे, त्या वहीतलं मला जे जे महत्त्वाचं वाटतं आहे ते मी नवीन वहीमध्ये लिहिणार आणि मी विसर्जन करणार. तसा आपला देह जे जे चांगलं आहे ते घेऊन पुढला जन्म मिळणार, मग हा टाकून द्यायचा. इतक्या सहजपणानं समर्थ आपल्याला ह्या मायेतून कसा उद्भव होतो याचं वर्णन करणार आहेत. अगदी 36व्या ओवी, 15व्या ओवीपासून 36व्या ओवीपर्यंत हे सगळं म्हणतात की
आत्मा ही गोष्टच फक्त सत्य आहे, ब्रह्म ही एकच गोष्ट सत्य आहे. त्या व्यतिरिक्त जे सगळंच्या सगळं आहे ते मायिकच आहे, मायेतलंच आहे. आणि व्यवहारातनं उदाहरणं आपल्याला अगदी पटतात की आपण किती अडकतो. चटकन आपल्याला आपली मैत्रीण दिसली किंवा कुणीही दिसली, रस्त्यावरची अनोळखी व्यक्ती दिसली आणि तिचा ड्रेस आवडला तरी आपण काय छान आहे, कारण त्या मायेत आपण अडकलेलंच असतो की काहीतरी आपल्या डोळ्यांना छान दिसलं की आपल्याला लगेच ते मनात येतं, लगेच आपल्याला कोणाला तरी व्यक्त करावंसं वाटतं. आणखीन जरा पुढली स्टेप असते, आपल्याला पण हवं आहे असं वाटतं. हे जे सगळं आहे, वाटणं, दिसणं, ते जवळ हवं म्हणजे ममत्व त्याच्याबद्दल वाटणं, ही सगळी माया आहे, सगळी माया आहे. दृश्य जग हे मायेने सगळं भरलेलं आहे. आणि मग हे सांगताना ते म्हणतात की मग का होतं, जर का या मायेतून आपण बाहेर पडू शकलो नाही तर या ब्रह्मापर्यंत पोचणारच नाही ना. त्या ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी ह्या वाटेमध्ये ह्या सगळ्या मायेचे अडथळे सारखे सारखे मध्ये मध्ये येत असतात. मग हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, असं करत 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 आपल्याला संत मंडळी पोचली. त्यांचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला कळतं की हो बाबा, ही मंडळी हे काही कुठे अडकलेले आहेत. कालच मी उदाहरण दिलं की काय घडलं, तर मुलगा गेला, तर विधवा सून घरात, जावई गेला, मग मुलगी माहेरी आली, मुलगी घरात, ही दोघंजणं चारी माणसं. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात की कोण तुम्हाला विचारलं काय कसं चाललं आहे, ठीक आहे, तर माझं ठीक आहे नाही म्हणायचं, वा छान छान आहे म्हणायचं. आता तो छान असलं पाहिजे ना. पण संत मंडळी ही अशी सगळी परिस्थिती असून सुद्धा कोणी विचारलं काय कसं काय, छान आहे. तर छान आहे म्हणजे काय, अहो आम्हाला काही संसाराचा हेच नाही ना, आडकाठीच नाही ना, त्यामुळे आम्ही ईश्वरचिंतनातच चौघही असतो. आता हे जे आहे ह्याच्यापेक्षा आणखीन म्हणजे आम्हाला आनंद काय पाहिजे, असा विचार संतच करू शकतात. आपल्याला अशा प्रकारचा विचार म्हणजे दोन टोकं, आपण अडकणं सगळ्या दृश्य जगामध्ये आणि संतांचं असं ईश्वरमय होणं किंवा येणाऱ्या सगळ्या आपल्या नरदेहामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करणं हे त्यांनाच जमू शकतं ना. त्या दोन टोकांमध्ये आपण कुठेतरी आहोत, तर तिथंपर्यंत पोचायचं आहे आपल्याला. म्हणून सारखं की ही माया जी उद्भवलेली आहे त्या मायेत आपण अडकतो. म्हणून ते आपल्याला सांगतात की हा अत्यंतिक विरोध आहे ना, आपलं अडकणं सामान्य माणसाचं आणि हे असं आहे ते स्वीकारणं. नेहमीचं हे आहे, तुकारामांची बायको कजाग होती तरी ते प्रपंचात आनंदीच होते, नाथांची बायको अतिशय प्रेमळ होती तरी ते आनंदीच होते. बायको कशी आहे ह्याच्यावर काही परमार्थ असायला हवा याच्यातला काही भाग नाही आहे, ती कशी असू दे, परमार्थ करणाऱ्याला करता येतो. पण आपण मायेत अडकतो, घरून आपल्याला हे नाही ना असं आपण तक्रार करतो. असं करायचं काही कारण नाही असा त्याचा अर्थ. त्यामुळे एकदा ह्या देहाची अहंता गेली, या देहाच्या संदर्भातलं ममत्व गेलं की मग आपल्याला ह्या ब्रह्मापर्यंत जाता येतं, ब्रह्माची ओळख होते. जाता येतं म्हणजे काय, हे नेमकं काय आहे. निदान आपण असं म्हणूया की आपल्याला काय चुकतं एवढं तरी आपल्याला कळतं. अडकणं जाईल असं नाही, अडकणारच, परंतु निदान आपल्याला एवढं कळतं की अरे नाही, हे अडकणं की बरोबर नाही आहे, झालं तर झालं, नाही तर नाही असं पाहिजे. आणि लहान मुलं पटकन आपल्याला उत्तर देतात. माझा नातू 5 एक वर्षाचा असेल, मी त्याच्याकडे गेले होते आणि परत येताना मी त्याला सहज म्हटलं कौशिक मी उद्या जाणार आहे, तर मग तो म्हणाला हो. तर मी म्हटलं मला खूप तुझी आठवण येईल रे, तर तुला येईल का. 5 वर्षाच्या नातवाने मला उत्तर दिलं नाही, असलीस की असलीस, नसलीस की नसलीस. माझे एकदम खाडकन डोळे उघडले. म्हटलं अरे जे याला कळलं ते मला नाही कळलं. तू असलीस तर मला हवी आहेस इथे, पण नाहीस तर नाहीस. असं जपलं पाहिजे. तर आता ते त्याला कितपत काय कळलं ते त्याला जे वाटलं ते त्याने उत्तर दिलं. तर अशा प्रकारचा विचार लहानांकडनं पण घेण्यासारखा असतो की खरंच जे आहे छान आहे, पण जे नाही त्याच्या मागे कशाला धावायचं, त्याच्यासाठी कशाला आपलं शक्ती आणि आपला वेळ खर्च करायचा. मग आपल्याला काय करता येईल त्याचा विचार करायला हवं. या मायेला अविद्या असं म्हणतात, अज्ञान असं म्हणतात. मायेत अडकणं म्हणजे ही अविद्या आहे, अज्ञान आहे. तिचं नाना रूपं नाना रंग आहेत आणि ही माया अशा वेगळ्या वेगळ्या रंगाने आपल्याला आकर्षित होऊन समोर येत असते. जसं आपण थोडंसं गेल्या 30-40-50 वर्षामध्ये पाहिलं तर किती गोष्टी अशा आल्या की अगदी पूर्वी टी व्ही नव्हता, मग तो टी व्ही आल्यावर काय झालं, ते आता टी व्ही मागे पडला, मोबाईलमुळे आपण अडकलो, त्याच्यात काय झालं, किती गोष्टी अशा समोर येतात. म्हणजे त्या मायानं आपल्याला विविध
गोष्टींनी अडवते, आणखीन आणखीन गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे, तेव्हा आपल्याला ब्रह्म कळणार आहे. दुसरं मायेचं एक काम असतं की ती सगळ्या जगाला खेळवते. म्हणजे किती तुम्ही प्रयत्न करा, म्हणून बघा चांगल्या गोष्टी थोड्याच असतात. नेहमी आपण पाहतो, आपण समुद्रकिनारी फिरायला म्हणून गेलो तर किती दगड धोंडे वाळू हवी तेवढी दिसते. रत्न अल्प, तीसुद्धा खूप कठीण आहेत. तळाशी जायचं, एवढं ढिगाळ असं उपसो तेव्हा एखादं काहीतरी मिळणार. त्यामुळे चांगल्या गोष्टी कमी असतात, त्या मिळवणं कठीण पण असतं. तसं हे ब्रह्म मिळवणं कठीण आहे, कारण ते मायेत अडकलेलं आहे आणि ही माया वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने आपल्याला अडकवते आहे. आणि ते जे अडकवणं आहे तिथून आपण कसे सटकायचं आणि बाहेर पडायचं, ती फार मोठी कठीण गोष्ट आहे. पण समर्थ म्हणतात की आत्मसामर्थ्यावर आपल्याला हे करता येऊ शकेल, आपण मायेवर मात करू शकतो. ती अडकवत आहे बरोबर आहे, पण तरी आपण दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ते प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति, त्याचं गीतेने पण आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. तर असं हे जरा अलौकिक वाटेल, अद्भुत वाटेल. ही जी माया आहे ही त्रिगुणमयी माया म्हणतात तिला. सत्वरज तमाचीच आहे, सगळं जग तसंच आहे ना, त्यामुळे ती त्रिगुणमयी माया असं पण त्याला म्हटलेलं आहे. दुसरं असं, ज्यांना कोणाला ह्या मायेच्या ह्याच्यातून तरून जाता येतं ते कुठल्याही गोष्टीत दुसरं काही राहतच नाही. ह्या मायेतून तरलं की ते ह्या संसारातून तरूनच जातात. मग ते अशा म्हणजे ज्याला मोक्ष आपण म्हणतो, मुक्ती आपण म्हणतो, ती काही वेगळी नाही आहे. हे मायेतून तरून जाणं म्हणजेच मोक्षपदाला जाणं आहे, वेगळं काही त्याच्यासाठी नाही आहे. तर विविध प्रश्न, आता ह्या दासबोधाचा विचार केला ना तर दासबोधामध्ये पण गुरु शिष्यांचा संवादच आहे, फक्त गीतेसारखा नाही आहे. गीतेमध्ये अर्जुन प्रश्न विचारतो आणि भगवंत उत्तरं देतो आहे. इथे गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे समर्थांनीच शिष्यांच्याकडले काय प्रश्न असतील असे समजून एकत्र केलेले आहे. म्हणजे कधीतरी त्यांच्या संवादातून शिष्यांनी विचारलेही असतील, पण असा समोर नाही आहे संवाद घडलेला. तर त्यांच्या 12 वर्षाच्या पर्यटनाच्या वेळेला, अन्य सगळ्या महाराष्ट्रभर जो प्रवास ते करत होते त्यावेळेला ज्या ज्या महंतांशी, ज्या ज्या शिष्यांशी त्यांचा संबंध आला, त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतून जे काही प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नोत्तरांचा पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे. असा तो गुरु शिष्यांचा संवाद आहे. तर मायेच्या संदर्भात शिष्यांनी अनंत प्रश्न समर्थांना विचारलेले आहेत. त्यांचं म्हणणं, मायेचं रूप कसं आहे मला सांगा. आपल्याला माहिती आहे की समर्थांचे महंत लहान वयाचे आहेत, त्यामुळे खरंच कितीही मायेचं वर्णन केलं तरी त्यांना माया म्हणजे काय म्हणताना त्यांनी विचारलं. आत्ता आपण जो काही विचार केला त्याच्यामध्ये दृश्य जग म्हणजे मायेचं रूप आहे ना, पण तरीही समर्थांचा जेव्हा त्याला विचारतो तेव्हा समर्थ त्याला समजेल असं उत्तर देतात की मायेचं रूप कसं आहे, तर ते सत्वरजतम असं त्रिगुणात्मक मायेचं रूप आहे. माया म्हणजे काय, सगळं वाईटच आहे अशातला भाग काही नाही आहे. सात्विक माय, आपण एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये सेवेला गेलो आहे, चांगली गोष्ट आहे की नाही. म्हणजे सात्विक माणसालाच असं एखादं स्थान मिळतं, अशी संधी मिळते आणि तो त्या ठिकाणी जातो की चला. पण तिथे जाऊन जर मला अहंकार आला की आली का गडबड, की मग ते मायेत अडकणं आहे. मी नेहमी आता मी शिवथरघेत अनेकदा जाते म्हणून मला तिथला अनुभव असतो. तर मला आपण बोलू नाही शकत, कारण आपण 2-3 दिवसाचे तिथले कार्यकर्ते असतो आणि तिथे महिनाभर व्यवस्थापनाला लोक गेलेले असतात. त्यामुळे त्यांचं नाही म्हटलं तरी महिनाभर तिथे त्यांची सत्ता असते असं आपण म्हणूया. तर कधी कधी मला असं वाटतं की यांना आता महिनाभर ते तिथे आहेत ना, त्यामुळे हा जो काही विषय आहे तो मी सगळा हा करणार, असा एक नकळत त्यांच्याजवळ अधिकार येतो. आणि मग मान्य आहे मला की दिवसभरामध्ये तिथे येणारे लोक आहेत ते कसंही वर्तन करतात आणि नियमांचं पालन करत नाहीत, त्यामुळे तिथं असणाऱ्या माणसाला राग येणं स्वाभाविक आहे. पण तरीसुद्धा आपण ज्या सत्वरजतमाचा विचार करतो आहे आणि आपल्याला मोठ्या सुदैवाने सत्वगुणाच्या ठिकाणी एखाद्या देवस्थानी आपल्याला जागा मिळाली, तर आपण असा मनावरती पूर्ण कंट्रोल करून प्रत्येक जण नव्याने आला आहे ना तर त्याला नव्यानेच नियम सांगायला पाहिजे, त्यामुळे ते गोडच वाढीत सांगायला पाहिजे. हे पटलं पाहिजे. अहो तिकडे नका चपला काढू, स्टँड आहे ना स्टँडमध्ये काढा, बोला ना गोड. पण नाही बोलला, अहो वाचता येतं ना, चपला कुठे काढताय, काय उपयोग आहे देवस्थानाच्या तिथे राहून. तर अशा ठिकाणी आपल्या लक्षात येतं की माया कुठे कुठे अडकवते. तर हा एक अधिकार आहे ना, त्या अधिकाराच्या मायेत अडकणं आहे ते. पण आपण इथे सेवेकरी आहोत, आपण इथे लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहोत, समर्थांच्या सेवेसाठी आलेलो आहोत. हा भाव जर अंतःकरणात फिट्ट बसलेला असेल तर गोडच बोललं जाईल. मग ती माणसं पहिल्यांदा येतात ना,
त्यांना काय काय बघून काय काय नको असं झालेलं असतं, की तिकडे धबधबा असतो, इकडे समर्थ दिसत असतात, नव्याने आलेले असतात, पायऱ्या चढून थकून आलेले असतात, माकडं सगळी अंगावर येत असतात, किती गोष्टी त्यांना का आता चपला कुठं काढायची, इकडं कुठे ते लक्ष देणार, होणार ना त्यांच्या हातून असं. पण तिथे असणाऱ्या माणसाने कशा पद्धतीनं वर्तन करायला हवं, कसं लोकांशी बोलायला पाहिजे, हे पाहिलं की आपल्याला कळतं की समर्थांच्या शिष्याने जेव्हा प्रश्न विचारला की या मायेचं रूप कसं आहे, तर त्रिगुणात्मक आहे, सत्वरजतम सगळं आहे, वाईटच नाही आहे काही, चांगल्या ठिकाणी पण आपल्याला अशा पद्धतीने मायेत अडकायला होतं. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की मायेचं प्रमाण काय आहे, या मायेला प्रमाण काही आहे का, म्हणजे काय, तर ही जी सगळी सृष्टी आहे त्या सृष्टीरूप भ्रम आहेत सगळे, त्या भ्रमांचं जे ठिकाण आहे ते म्हणजे माया. म्हणजे काय, गोंधळ आहे सगळा, दृश्यसृष्टी हा भ्रम आहे एक प्रकारचा, की आपल्याला जसं असतं तसं दिसत नाही आणि जसं दिसतं तसं ते असत नाही, असा तो भ्रम आहे, ज्याला आपण मृगजळ म्हणतो. नेहमी माऊली मृगजळाचं उदाहरण देतात यासाठी, तर ते तसं आहे की जे आहे ते आपल्याला दिसत नाही, वरवरचं जे आपण आहे तेच आपल्याला खरं वाटतं, आणि म्हणून ते म्हणतात की ही माया अशी आहे, तिचं प्रमाण काय, जे आपण जे दिसतं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही, असंच असेल असं खात्री देता येत नाही, असं सारखं आपल्या मनाला बजावावं लागतं, म्हणजे मग मायेचं कुठे काय प्रमाण आहे ते कळतं. मायेचा हा जो काही अधिष्ठान ज्याला म्हणतो, आश्रय ज्याला म्हणतो, तो आश्रय काय आहे, तर समर्थ सांगतात स्वतः परमात्मा. अगदी हे दृश्य जग किती माया काही म्हणा, निर्माण भगवंतानीच केली आहे. भगवंतानी असं नाही की फक्त ब्रह्मच निर्माण केलं आहे, हे पण त्यांनीच निर्माण केलं आहे. त्या मायेमध्ये तुम्ही अडकता ही पण त्याचीच आहे. आपण बाहेर कसं पडायचं याचा विचार आपल्याला ते करायला दोन्ही मार्ग दाखवतात, कसं चालायचं तुम्ही बघा, कारण आपल्यामध्ये पण सत्वरजतम आहेत ना, त्यामुळे पटत असलं तरी आपण सुद्धा त्याच मार्गाने नेहमी जाऊ याच्यातली काय खात्री. त्यामुळे अधिष्ठान काय, कोणी निर्माण केलं, ईश्वरानेच निर्माण केलं, सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे. आणि चौथा प्रश्न विचारला, हा मायेचा विषय कोणता आहे, तर विषयसुद्धा नाम रूप क्रिया याद्वारे आपल्याला परमात्म्याचं रूप कळणं हाच मायेचा पण विषय आहे. या दृश्य जगातून आपल्याला तेच शिकायचं आहे. ईश्वर झाला तरी आत्ता आपण सुरुवात करतानाच पाहिलं की निर्गुण निराकार ईश्वर कळायला सगुण लागतोच आहे ना, चंचळ जड लागतंच आहे ना. त्यामुळे ह्या दोन्ही ज्या गोष्टी एकत्र कालवलेल्या आहेत, माया ब्रह्म एकत्र कालवलेला आहे, तर तो परमात्म्यानेच निर्माण केला आहे. परमात्मा हाच त्या मायेचा पण विषय आहे, वेगळं काही नाही आहे. इतकं एकत्र झालेलं आहे की त्याला आपल्याला बाजूला करणं हे फक्त विचार आणि विवेकानेच करता येतं, ते प्रत्यक्ष आपल्याला काही करता येणार नाही आहे. आणि म्हणून व्याख्या केली आहे, या माया सा माया, जी या म्हणजे संस्कृतमध्ये धातू आहे, या म्हणजे जाणं, जी जात नाही कधी, मा म्हणजे नको, जी कधीही जात नाही ती माया, कधीच जाणार नाही. हे नाही तर ते नाही तर ते, कुठे ना कुठेतरी आपण अडकतच राहणार, त्याला जी कधीही नाहीशी होत नाही त्याला माया असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी ह्या मायेचं उदाहरण देताना ते म्हणतात की मायेला मायेतून तरुण जाताच येत नाही, पण लगेच माऊलींनी सांगितलं की नावाडी सद्गुरू करा, सद्गुरूला नावाडी करा म्हणजे तरुण जाता येईल. जिथे प्रश्न आहे तिथे लगेच उत्तर देऊन टाकलं. माऊलींनी सुंदर उत्तर दिलं की हो खरं आहे की माया तरुण जाता येते, तरणं कठीण आहे, नदीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे तर आपल्याला पोहता येत नाही, वेग आहे पाण्याला, मग करायचं काय, तर चांगला उत्तम नावाडी मिळाला तर पलीकडे जाता येईल. मग नावाडी कोण, सद्गुरू. तो सद्गुरू आपल्याला ब्रह्म आणि माया वेगळं करून दाखवेल, आपल्याला करता येणार नाही, पण सद्गुरूचा हात धरलात तर हे काम होईल. त्यामुळे मायेचा उद्भव कसा होतो आणि त्याच्यातून आपल्याला पार कसं जायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक माया पंचक नावाचं स्तोत्र आहे, शंकराचार्यांनी अनंत स्तोत्र रचले. खरं म्हणजे वेदांती शंकराचार्यांबद्दल नेहमी आपल्याला असं वाटतं की हा निर्गुण निराकार भगवंत जाणणारा संत, पण त्यांनी तुम्हा आम्हाला कळावं म्हणून सगळ्या देवांचे स्तोत्र रचलेत आणि ते सगुण रूपाचं स्तोत्र रचलेलं आहे. सगळ्या देवांचं जे वर्णन केलेलं आहे ते सगळं सगुण रूपाचं वर्णन आहे. तर अशा शंकराचार्यांनी या माया पंचक नावाचं पण स्तोत्र रचलं आहे. 5 कडवी आहेत आणि त्या माया पंचकात त्यांनी या मायेबद्दल
सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून टाकल्या. आता पुन्हा असं स्तोत्र कळलं, स्तोत्र वाचलं म्हणजे अरे वा मला आता माई असं काही नाही आहे, परंतु निदान आपल्याला सारखं सारखं सांगून सांगून ह्या मायेबद्दल हे कळेल. पहिलं जे त्या माया पंचकातलं हे ते म्हणतात, एक तर असं आहे की ही माया आहे ना ती अत्यंत कुशल आहे. ज्या गोष्टी अघटित आहेत, कधीही घडू शकणार नाही तसं आपल्याला वाटतं, ते सुद्धा ही माया करते. अशी ही कुशल माया आहे, अघटित गोष्टी करून दाखवणारी माया आहे. तर म्हणून पहिल्या कड्यामध्ये आचार्य वर्णन करतात की काय करायचं की एकतर आपली बुद्धी आहे ना ती पटकन बुद्धी कलुषित करण्याचं काम मायेजवळ असतं. म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे, चांगली आहे असं आपल्याला पक्कं माहिती असतं. अगदी व्यक्तीमध्ये आपल्याला कळतं की आपलं एखाद्या व्यक्तीबद्दल अतिशय चांगलं मत असतं, अतिशय चांगलं मत असतं. कुणीतरी आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी सांगतं आणि लगेच आपलं मन कलुषित होतं. अशी माया आहे, चटकन एका क्षणात. आता त्या व्यक्तीबद्दल आपण म्हणू तुला आला असेल अनुभव, पण मला मात्र चांगलं असं नाही आपण म्हणणार. हो का, मला मात्र बाई म्हणजे मी फसलीच गेले आहे, मला असंच होतं, असंच आपण लगेच वर्णन करतो. तशी माया आहे, अतिशय पटकन मन कलुषित करणारी आहे. विश्वास पटकन बाजू, मायेमुळे आपण चांगल्या गोष्टीला पण वाईट ठरवतो असं होतं. म्हणजे समजा असं एखादा छान पदार्थ झाला आहे आणि शंका झाली आहे, म्हणजे आता ह्या प्रसादालयावरनं आपण जाऊ देतो मग कोणतरी म्हणून आहे हो तो एक मुसलमान आहे, अरे बापरे हो का, लगेच आपलं मन करू अरे जरा काय सत्य असतं तर पडताळून पाहूया ना, लगेच आपण कशाला मत द्यायचं असं नाही आपण म्हणणार. आपण म्हणणार अरे बापरे असं आहे. अशी मन लगेच कलुषित करणाऱ्या गोष्टी, आपलं असं चित्त मन सगळं आपलं असं चंचल आहे की त्यामुळे आपल्याला पटकन विश्वास असणाऱ्या ठिकाणीसुद्धा आपण पुन्हा अविश्वास निर्माण करतो. म्हणून ते आचार्य सांगतात की शेकडो ग्रंथ, किती किती वेदांताचे विषय आपल्याला अगदी हे सांगतायत ब्रह्माबद्दल. किती विद्वानांनी याच्याबद्दल आपलं संबंध जीवन खर्च केलेलं आहे. आणि असं सगळं करूनसुद्धा त्या एखाद्या विद्वानाला संपत्तीचं प्रलोभन मिळालं तर तो गुंततो. अशी माया आहे. म्हणजे खरा इतका बुद्धिमान आहे, इतका वेदांताचा अभ्यास केलेला आहे, इतक्या सग्रंथ लिखाण झालेलं आहे, पण त्यालासुद्धा वित्त वैभवाचा मोह होतो आणि गडबड होते. अशी ही माया आहे. म्हणजे तुमचं आमचं जाऊ द्या, आपण अगदीच सामान्य मंडळीवर सामान्य विचार करतो आणि आपलं मन कलुषित होतं. पण आचार्यांनी उदाहरण मोठं दिलं आहे की इतके ग्रंथ अभ्यासले, इतके ग्रंथ लिखाण केलं आहे, एवढं सगळं झालं आहे, इतकं जे सन्मानाने ज्यांच्याकडे सगळा समाज पाहतो आहे त्यालासुद्धा वित्त वैभवाचा मोह होतो. आणि तो मोह झाला की झालं मायेत अडकला असं होतं. आणि हे भोवताली आपण पाहतो. बिदागी सांगणारे प्रवचनकार आणि कीर्तनकार हे एकमेव उदाहरण ह्यासाठी योग्य आहे. आचार्यांनी जे पहिलं कडवं दिलं आहे ते त्यांच्यासाठी आहे. आणि तुमच्या जो बुद्धिमत्ता आहे, तुम्ही अनंत ग्रंथांचा अभ्यास केला आहे, मग बिदागी नका ना घेऊ. तुम्हाला उदंड देतात लोक, कशाला बी तुमचं काही असं रोजचा चरितार्थ त्याच्यावर अवलंबून असला तरीसुद्धा बिदागी घेऊ नका. पण एका दरिद्री ब्राह्मणाची गोष्ट सांगतात, ब्राह्मण आणि दरिद्री ठरलेलं आहे, त्यामुळे त्याची गोष्ट सांगतात की बिचाऱ्याची अन्नानं दशा होते, मुलांना रोजच्या रोज पूर्ण पोटभर जेवायलासुद्धा मिळत नव्हतं. पुराण सांगायचं, काहीतरी कथा देवळात सांगायची, मुठभर काय तांदूळ मिळायचं आहे, मग ते मिळाल्यावरती पत्नी मुलांना भात करून वाढणार, अशी थोडी गरिबी होती. आणि पोथी तर वाचत होते आणि वाचता वाचता देव सगळं कल्याण करतो, देव कल्याण करतो असं वाचल्यावर डोळ्यातनं पाणी आलं त्याच्या. आणि मग देव कल्याण करतो त्याच्यावरती त्यांनी बुक्का लावला, मला काही नाही देव कल्याण करत, मी वाचतोय कुठं बाहेर कल्याण झालं आहे, रोजची अन्नानं दशा आहे. आणि पोथी वाचून झाल्यावर आपली मुलं देवळात धावत धावत आली, छोटी दोघं जणं, आणि छान छान कपडे घालून अगदी आनंदात धावत आली. बाबा बाबा घरी चला, घरी चला. अरे हे कपडे कुठे दिले तुम्हाला, चला चला घरी चला, सांगतो तुम्हाला. आणि मग घरी गेले तर घरी कुणीतरी जुना व्यापारी त्यांचा परिचित असणारा, त्यांनी सगळं त्याच्याकडे अन्न धान्य कपडा लत्ता पुरवला आणि घरात बाहेर पणत्या लावल्या होत्या. बायकोनी आनंदी आनंद लोक आले होते. तो माणूस निघून गेला होता. आणि मग त्यांनी सांगितलं की काय त्यांनी बायकोनी सांगितलं निरोप की ते तुमचा मित्र आला होता, त्यांनी हे सगळं दिलं आहे. त्यांनी सांगितलं माझ्या कपाळावर तो काळा बुक्का लावला ना तो फक्त काढ.
मग यांना कळलं की आपण पोथी वाचताना रागावलो होतो आणि ते केलं होतं, तो कल्याण करायला भगवंत आला. आता शेवटी गोष्टी असतात, त्या गोष्टींचा विचार आपण एवढ्यापुरताच करायचा की तो विश्वास आपला कलुषित जीवन का होतं, मी जे धरलेलं आहे त्याच्याबद्दल माझी खात्री नसते, त्यामुळे कलुषित होतं. पहिल्या कडव्यामध्ये अगदी आचार्य आपल्याला हेच सांगतात की कुठे नेमकं चुकतं माहीत नाही, पण अशा याच्यापर्यंत जाऊन भगवंतावरचा किंवा सत्यावरचा आपण म्हणूया विश्वास उडतो आणि पुन्हा पुन्हा मन कलुषित होतं आणि मग पशुवत जीवन, आचार्य शब्द वापरतात, पशुवत जीवन होतं. अशा ज्या घटना घडवते ना ती माया, कणीचा घडवणारी तीच आहे ना, असं का मनात येतं? इतक्या स्तरावरती गेल्यावर, इतक्या ग्रंथांचा अभ्यास केल्यावर का बरं धनाची अभिलाषा आपल्याला यावी? हे पण माया तिनेच निर्माण केली आहे ना, तर अशी ही माया असते असं ते म्हणतात. दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी पंचमहाभूतांनी निर्माण केलेले जे शरीर आहे, ती पंचमहाभूतं या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये अडकवलेली आहेत. पंचमहाभूतांनी शरीर तयार झालं आहे म्हणजे काय, तर एक पिंजरा आहे हा शरीराचा आणि त्याच्यात ही पंचमहाभूत आहेत. एका अर्थाने हा भवसागर पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये अडकवून, आता ब्रह्मा म्हणजे आत्म्याला पण अडकवलं आहे ना, त्यामुळे त्या भवसागरामध्ये ती भटकायला लावते. तो आत्मा जो आहे तो आपल्या देहामध्ये भटकतो आहे. तसं म्हणाले त्या आत्म्याला म्हणजे शरीराला सुखदुःख होतं ते बिचाऱ्या त्या आत्म्याला पण सहन करायला लागतं. गीता पण आपल्याला सांगते. खरं म्हणजे आत्मा कसा आहे, निर्गुण निराकार आहे, त्याला काही नाही, तो येणारा नाही आहे किंवा जाणारा नाही आहे, पण तरीसुद्धा त्या शरीराच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्याला पण सुखदुःख भोगावं लागतं. आपण बघा शब्द वापरतो, आपलं छान जेवण झालं की आपण आज अगदी आत्माराम संतुष्ट झाला. आता आत्म्याला काय संतुष्ट व्हायचं, तो संतुष्टच असतो, त्याला काही संतुष्ट व्हायचं नसतं, पण कळत नकळत त्या पंचमहाभूता म्हणजे ह्या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये तो अडकलेला आहे. आता जायचा आहे भवसागर पार करून ना, त्यामुळे भवसागर पार करून जायचं असेल तर या देहामध्ये बिचारा तो गटांगळा खातो आहे, तर ते नाही होऊ द्यायचं त्याच्यासाठी. म्हणून आचार्य दुसऱ्या कडव्यामध्ये हे पण काय आहे, ही पण माया आहे की त्या बिचाऱ्याला काही नाही, निर्गुण निराकार, त्याला येणं जाणं नाही, त्याला पण आपण अडकवतो. कशात? आपल्या देहाच्या सुखदुःखात. देहाला छान वाटलं की जणू की आत्म्याला छान वाटतं, देहाला दुःख झालं की त्या आत्म्याला पण दुःख आहे, असं त्याला पण आपण अडकवतो. म्हणून ते म्हणतात ही पण माया आहे. असं त्यांनी 5 कडव्यांमध्ये मायेचं वर्णन केलं आहे. मुळातलं स्तोत्र वाचण्यासारखं आहे. आता आजच्या विषयासाठी आपल्याला मायेत अडकलो एवढंच असल्यामुळे आपला एक झलक म्हणून 2 कडवी सांगितली. 5ही कडवी फार छान आहेत. ज्ञानेश्वरांनी पण मायेचं रूपक, नदीचं रूपक घेऊन केलं आहे. माया सांगण्यासाठी नदी सांगितली की एखादी नदी असते, त्या नदीचे जसं प्रवाहामध्ये अनंत अडचणी येतात. समर्थांनी पण हेच नदीचंच रूपक दासबोधामध्ये घेतलं आहे, त्यामुळे ते आपल्याला येणारच आहे. पण आपल्याला लगेच कळेल असं आहे की नदीचा उगम झाल्यापासून समुद्राला मिळेपर्यंत नदीचा जर प्रवाह आपण पाहिला तर दोनही गोष्टी होतात. एक गोष्ट होते की दोन्ही बाजूला, नदीच्या दोन्ही बाजूला जमीन जी असते ती सुपीक होते, सुजलाम सुफलाम दोन्ही बाजूला होतं. पण त्याबरोबर तिचा प्रवाह वाहताना मध्ये दगडधोंडे येतात, सुसरी मगरी येतात. आपला जो जीवन प्रवाह आहे हा नदीसारखा आहे. सुखाचे पण क्षण आपल्या जीवनात येतात, पण असे अडथळे पण आपल्या जीवनामध्ये येतात. मग अडथळा आला की नदी काय करते, दोन्ही बाजूला प्रवाहाने जाते. काही तो अडथळा गेला की पुन्हा ती एकत्र येते. तसं आपलं जीवन आहे. अडथळा आला की थोडंसं होतं, पण पुन्हा आपण जोडून घेतो. नातेसंबंध थोडे दुरावतात, पुन्हा आपण जोडून घेतो. अशा पद्धतीनं नदीचं रूपक ज्ञानेश्वर माऊलीने पण आणि समर्थाने पण आपल्याला दिलं आहे. आता याच्यासाठी ही पण मायाच निर्माण करते, मायाच पुन्हा एक करते. या गोष्टी आपल्याला मायेच्या आधारे या सगळ्या संत मंडळांनी हे दिलं. हे करण्यासाठी काय करावं लागतं, तर बुद्धिरूपी बाहूनी पोहावं लागतं. हात मारायचे आहे, बुद्धिरूपी बाहू पाहिजे. माया नदी आहे, त्या माया नदी ओलांडून जायचं असेल तर बुद्धिरूपी बाहू चांगले दणकट पाहिजेत की हात मारता आला पाहिजे, त्याच्यातून पार जायला आपल्याला बुद्धिरूपी हात मिळाले पाहिजेत. दुसरं म्हणतात नदीमध्ये काही वेळा डोह येतो, खोल पाणी येतं आणि मग त्या डोहात पडतं, जेव्हा पाणी वाढतं तेव्हा परत व्हायला सुरुवात होते, अशी कल्पना. आता हा जो काही आपल्या जीवनात येणारा डोह आहे, हा डोह कसा आहे तर ते वर्णन करतात. ही ज्ञानाने या डोहामध्ये आपल्याला गिळून टाकलेलं असतं, ते ज्ञानानेच आपल्याला बाहेर करता येतं.
म्हणजे जसं मगाशी बुद्धीचे हात, तसं म्हणाले की आपण ज्ञानाच्या म्हणजे विवेकाच्या, समर्थांचा शब्द विवेक असा आहे की त्या विवेकाच्या सहाय्याने अशा प्रकारच्या डोहात जरी आपण अडकलो तरी बाहेर आपल्याला विवेकाने येता येतो. आणखीन एक सांगितलं की आपल्याला अशा प्रकारे नदीच्या प्रवाहामधून पार जायचं असेल तर सांगड लागते. मग ती सांगड कसली तर शास्त्राची, वेदग्रंथांची, संत साहित्याची सांगड घ्यायची म्हणजे भवसागर जात म्हणजे माया नदी पार करता येते. नदीचं रूप घेऊन नदीमध्ये पार करायला ज्या ज्या गोष्टी अडथळे येतात त्या सगळ्याचं वर्णन माऊलींनी पण केलं आहे, समर्थांनी पण केलं आहे, शंकराचार्यांच्या स्तोत्रात पण केलं आहे. संत दिसती वेगळ आले परी ते स्वरूपे मिळाले. सांगायचं जे असतं ते एकच सांगायचं असतं संताला, पण ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगतात. काळ बदललेला असतो. आचार्य केव्हा होते, माऊली केव्हा होत्या, मग समर्थ केव्हा होते. काळ बदलला तरी त्यांचं सांगणं एकाच प्रकारचं आहे. जायचं आहे एकच सगळं घेऊन. त्या माया नदी ओलांडताना आपल्याला सांगड पाहिजे. आपल्या लहानपणी बघा पोहायला शिकवताना आपल्याला पाठीला सुरुवातीला सुगडी बांधली जायची. कोकणामध्ये आमच्या सुगडं बांधायचं म्हणजे शहाळं हे असतं ना ते बांधायचं आणि द्यायचं विहिरीत ढकलून, काय नाही तरंगतं. मग नंतर ते पेट्रोलचे डबे आले, ते सील करून टाकायचं आणि ते बांधायचं, त्यांनी तरंगायला होतं. तर काहीतरी तरंगण्यासाठी आपल्याला लागते ना मदत घ्यायला, त्याला सांगड म्हणायचं. मग ही सांगड इथे सांगड कुठली संत साहित्याची. भवसागर तरुण पार जायचं आहे, नरदेह मिळालेला आहे, आता पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात यायचं नाही आहे, असं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला संत साहित्याची सांगड घ्यायला हवी, असं ह्या सगळ्या संत मंडळींचं आपल्याला सांगणं आहे. आणखीन सांगतात ते म्हणतात काय होतं की अभिमानाचे धोंडे सारखे आड येतात. मोठे मोठे विशाल दगड पाण्याच्या प्रवाहामध्ये येतात. ते कसले असतात, आपल्या जीवनामध्ये पण असे धोंडे येतात, ते अभिमानाचे असतात. अहंकार गेला पाहिजे, अभिमान गेला पाहिजे की स्मूथ पाणी सगळं म्हणजे जीवन छानपैकी आपलं चालतं. जिथे जिथे अहंकार येतो, मी आणि माझं, मीच काय ती शहाणी, असं जे काही वाटतं आपल्याला, तिथे तिथे आपल्याला हे होतं. खूप वर्णन केलं आहे. मोठे मोठे मासे म्हणे पाण्यामध्ये येतात. ते कसे असतात तर मदरूपी गर्व जो आपल्याला आहे त्या गर्वरूपी मासा आपल्याला मध्येच पलीकडे जाऊ देत नाही, असा अडकवतो. असे निरनिराळे नदीमधल्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला त्यांनी लावून दाखवलेल्या आहेत. आता काही जणं असतात ते काय करतात, तरुण वय असतं, त्या तरुण वयामध्ये असं पोहण्याची हे असते. समर्थांना स्वतःला होती. समर्थ अगदी प्रवाहामध्ये उडी मारूनसुद्धा पार जायचे आणि समर्थांचे महंत पण त्यांनी तसेच तयार केले होते. पाण्याच्या खाली 4-4 तास बसता पण यायचं त्यांना, अशी पण त्यांना किमया साधलेली होती. अशा अनंत गोष्टी. तर असं जे काही पोहता येणं किंवा पाण्याच्या प्रवाहावर मात करता येणं, याला त्यांनी म्हटलं की तरुणपणी कासपेठा बांधायचा आणि प्रवाहामध्ये उडी मारायची आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन दाखवायचं, अशा पद्धतीचं करता येतं. तर ती एक भवपार जाण्यासाठी करायची गोष्ट आहे. हिंमत दाखवणं, आपल्या शब्दात बोलायचं झालं तर आड येणं, जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मात करायला हिंमत दाखवायला लागते. येऊ देत काय दुःख यायचे ते मी त्याच्यावरही मात करेन, असं एखादी व्यक्ती करू शकते आणि त्याची गरज आहे असं ते आपल्याला सांगतात. दुसरं असं असतं की काही गुण आपल्याला ह्या भवनदीच्या पार करून जायला मदत करतात. जे काही विषयरूपी मगरी येतात त्या मगरींना मारून पुढे जाता येतं, म्हणजे ते विषय आपल्याला अडकाठी करत नाहीत. असं काही जणांना जमतं, असं पण त्या रूपकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. एकूण असं की नदी आणि जीवन, नदीचे चांगल्या गोष्टी आणि अडथळे, तसं जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आणि अडथळे हे सगळे पार करण्यासाठी जे जे करावं लागतं ते आपण केलं तर आपण ही भवनदी पार करू शकू, आपण अडकणार नाही. ही भवनदी म्हणजे पण माया, अशा पद्धतीचं मायेचं वर्णन केलं आहे. आणि एक ना एक मोक्षरूपी किनाऱ्याला आपली नाव लागेल अशी खात्री समर्थ आपल्याला किंवा आचार्य आपल्याला याच्यातून देतात. आता काही जण असं असतात की आपलं कर्तव्य करत करत त्या कर्तव्यावर आपला विश्वास असतो, पण तरीसुद्धा विधिनिषेधाच्या वळणावर अडकतात. म्हणजे आपण करतोय ते बरोबर आहे की नाही अशी शंका मनामध्ये येते आणि अडकतात. तर समर्थ आपल्याला सांगतात की त्याच्यामध्ये अडकायचं नाही. आपण
कुठलीही गैर गोष्ट करत नाही ना, एवढं फक्त पाहिलं की झालं. आणि मग आपण जो आवश्यक आहे तो सगळा उपाय आपण करायचा आणि जायचं. आपोआपच आपल्याला तरून जाता येईल. आपल्याला कितीतरी गोष्ट आहे. माया मोह सारे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. आता हे माया मोह सारे उगाळून प्यालो की आता काय काय राहणार आहे. आणि मग आम्हाला मिळणारच पांडुरंगाचं दर्शन. येतील पांडुरंगाच्या दर्शनामध्ये अनंत अडचणी येतील, त्या सगळ्या आम्ही उगाळून घेऊन टाकलेल्या आहेत. असं वर्णन आपण वाचलं की आपल्याला याचा अर्थ कळतो की मायेत अडकणं म्हणजे काय आहे, मायोद्भव म्हणजे काय. असं हे दृश्य जग म्हणजे माया आहे. एकीकडे आपल्याला आपला जीव हा ब्रह्माचा अंश आहे असं वर्णन करतायत, किंवा हे दृश्य जग जे आहे ते सगळं मायेपासून बनलेलं आहे हे पण आपल्याला कळलं आहे. आणि माया ही पण या ब्रह्माची म्हणजे ईश्वराचीच शक्ती आहे हे पण आपल्याला कळलं आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की जर त्याचीच शक्ती आहे तर का बाबा अडकवतो आहेस, मग अडकवू नको ना. मग ते अडकतो आहे का, तर ही सगळी आपली तत्त्व ज्याचा उल्लेख केला, काहींनी 84 तत्त्व, काहींनी 42 तत्त्व, पण आपल्या सोयीसाठी ते येणार आहेत पुढे आपल्याला. पण आपल्या सोयीसाठी आपण धरूया की आपण कशामुळे अडकतो, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि आपलं अंतःकरण मनबुद्धी चित्त, या सगळ्यामुळे आपण खरं म्हणजे अडकतो. हे जर सगळं आपल्या नीटपणे ताब्यात असेल तर आपण अडकत नाही. अगदी सुरुवातीला आपल्या दासबोधाचा अभ्यास सुरू झाला तेव्हा हे अंतःकरण पंचक मी आपल्याला सांगितलं होतं. काही मंडळी नवीन आहेत, उदाहरण आज परत देणार आहे. कारण त्या अंतःकरण पंचकामुळे आपण याच्यात अडकतो. आणि ते अडकणं म्हणजे काय, तर आपल्या चित्ताने, मनाने, अंतःकरणाने एखादी गोष्ट मान्य केली तर ते सगळं छान असतं, एकमेकाला ते अनुकूल असतात, काही तक्रार करत नाही. पण आपण ना ह्या सगळ्या गोष्टी अशा बारकाईनं बघतच नाही. आपल्याला असं अंतःकरण म्हणजे मन, मन म्हणजे चित्त, चित्त म्हणजेच सगळी बुद्धी, असं सगळं आपल्याला एकच वाटतं. मन, अंतःकरण, बुद्धी, चित्त हे वेगवेगळे आहेत किंवा त्यांची कामं वेगवेगळी आहेत हे आपल्याला काही माहिती नसतं. आपण व्यवहारामध्ये जसं बोलतो मुलांशी बोलताना, अरे मी तुला मनापासून सांगते ऐक रे, आता मनापासून सांगते, अंतःकरणापासून सांगते, माझ्या बुद्धीला पटलाय म्हणून सांगते, असे विविध वाक्प्रचार आपण वापरतो. आपल्या दृष्टीने अर्थ एकच, बुद्धी काय, अंतःकरण काय, मन काय, चित्त काय, सगळं एकच. पण या सगळ्या ग्रंथांच्या किंवा संतांच्या सांगण्याने या सगळ्यांची कामगिरी वेगवेगळी आहे. ह्याला अंतःकरण पंचक म्हटलं आहे. आणि हे एकमेकांना अनुकूल असतात. जर आपण ठरवलं तर आपलं मन, अंतःकरण, बुद्धी आणि चित्त एकमेकांना अनुकूल असतं. आपण नेहमीच उदाहरण सुनील दादा चिंचोळकर देतात, ते इतकं परफेक्ट आहे की आपल्याला बरोबर कळतं की अरे हो, होतं खरं असं की अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आपल्याला अनुकूल आहे. यांची कामं काय आहेत, तर नेहमीचं उदाहरण आहे, सकाळी आपण चहा पीत असताना कॅलेंडरकडे आपण बघतो आज काय काय कामं आहेत, आणि मग त्या तारखेवर लिहिलेलं असतं की आज आपल्याला लग्नाला जायचं आहे. कधीतरी महिन्याभरापूर्वी मित्र बोलावणं करून गेलेला असतो, आपण लगेच नोट डाऊन केलेलं असतं आणि लक्ष सकाळी जातं, अरे बापरे हो, हे जे काही नुसतं आठवण करून देण्याचं काम आहे ना ते अंतःकरणाचं आहे. महिन्याभरापूर्वी घडलेली गोष्ट आपल्याला आज आठवण करून देणं हे अंतःकरणात आलेलं. जसं आपण 4 वाणींचा विचार करताना नुसता विचार येतो तो वाणीशी येतो, प्रत्यक्ष बोलणं वैखरीने होणार असतं. हे जसे 4 टप्पे आपले असतात तसं ह्याचेसुद्धा अंतःकरणामध्ये पहिलं काय तर आठवण करून देणं. आता आठवण झाली की मनाची सुरुवात होते. मग ते मनाचं काम आहे, जायचं नाही, जायचं नाही, काय करूया. मन चंचल आहे ना, त्या जायचं पण येतं आणि परत नको बाबा, आता लक्षात आलं, आता इथून पुढे जायचं. मन हो नाही करतं. मग अंतःकरण, मग बुद्धी आहे, मग बुद्धीचं काम सुरू होतं. बुद्धी म्हणते नो, जायलाच पाहिजे. आपल्याकडल्या कार्याला ती सगळी मंडळी आली होती आणि मग तो भेटला की आपल्याला विचारेल, आपण दिसलो नाही तर फोन करेल की तू का नाही आलास, आणि मग काय उत्तर द्यायचं, खोटं बोलायचं. मग बुद्धी आपल्याला सांगते नाही जायला पाहिजे. अंतःकरणाचं काम वेगळं, मनाचं काम वेगळं, बुद्धीचं काम वेगळं. आणि मग बुद्धीने एकदा ठरवलं जायचं की मग चिंतन सुरू होतं. तुमच्या माझ्या दृष्टीने विचार केला, आपण कोणाला तरी फोन करूया, तुला पण बोलावं नसेल ना, आपण एकदम जाऊया, हे चिंतनाचं काम. मग आपण फोन करतो की कोणीतरी बरोबर आपल्या असलं तर बरं होईल, नाहीतरी रिक्षाच करायची, एकदम जाऊ. किंवा आपल्या दृष्टी साडी कोणती नेसावी, किती असतात ना आपल्याला. एकदा जायचं असं ठरलं की आपल्या अनंत गोष्टी सुरू होतात. की मग घरात हे येणार नसले तर ह्यांचं काहीतरी करून ठेवायला हवं,
येणार आहात का, मग दोघं जायचं का, मग चला स्वयंपाकाला सुट्टी, किती किती गोष्टी आपण लगेच, ते चिंतन असतं, किती गोष्टी आपण विचार करतो की अरे वा छान, मग आता स्वयंपाकाला बुट्टी, आपण दोघंही जाऊया. मग मी कोणाला विचारतच नाही. आणि अहो पाकिट जवळ ठेवा, हां घेत असले आहे तर लिहिलं आहे, घेणार नाही पण आपलं असू दे, हे सगळं चिंतन आहे. आता हे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, सगळ्यांची कामं वेगळी आहेत की नाही, सगळ्यांची कामं वेगळी आहेत. आपल्या दृष्टीनं सामान्यपणानं आपण म्हणतो सगळं एकच, मुळीच नाही, पण एकमेकांना अनुकूल आहेत. जे अंतःकरणात जो विचार येतो तो सगळ्या चिंतनापर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळा छानच होतो, काहीच अडकाठी नसते. मग त्या पंचकात एक 5वी गोष्ट घातलेली आहे, तिथे सगळी गडबड आहे, ती आहे अहंकार. म्हणजे आपण परत येतो, परत आलो की आपली चर्चा उगीच गेले. दुसरा आपला मला काय हो हल्लीचं ते जेवण सोसत नाही आपल्याला. खरं म्हणजे ना नुसते अक्षता टाकायला जावं, जेवायला थांबूच नाही. सगळं जे काही नंतर आपण बोलतो ना तो सगळा आपल्या अहंकाराने आलेला. आणि कशाला ते रिटर्न गिफ्ट देतात, उगाच आपल्याला एकदा पाण्यात टाकली की वाट लागणार आहे. सगळं जे काही आपण नंतर बोलतो ना त्याची खरी काहीच गरज नसते, पण त्या अहंकाराने आधीचे जे आपल्याला अंतःकरणापासून चित्तापर्यंत इतका छान प्रवास झालेला असतो, अनुकूल असतात एकमेकांना गोष्टी, त्या गडबडतात. म्हणून आपल्याला हे सगळं आहे ना ही माया आहे, ह्या सगळ्याला वजा करून टाकायचं म्हणजे मग जे उरतं ते ब्रह्म, असं आपल्याला ते सांगतात. त्यामुळे इथे पण आपल्याला कळेल की हे माया माया ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय, तर सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी म्हणजे माया. काही त्याला कुठलीही गोष्ट बघितली की आपण हे माया आहे बरं, ही माया आहे बरं. 31 तारखेला रात्री झोपण्यापूर्वी कळत नकळत मोबाईलमध्ये स्टेट बँकेचा मेसेज आला आहे का, आम्ही बघतो. आता कशाला माया, त्याच्यावर अवलंबून आहे का तुझं काही, पण तरी पेन्शन आलं का बघायचं असतं. काही खरी गरज नसते, आलं असलं तर त्यांचा मेसेज येणारच असतो. बरं नाही आलं तरी उद्याच काही मला अगदी जाऊन बँकेतला पैसे काढायचे नसतात, पण माया आहे ना ती अडकवते. एकदा बघून टाकूया, मेसेज येतो. आणि दिवाळीच्या वेळेला साधारणपणानं आधीच 4 दिवस पेन्शन जमा होतं. हे सगळं आम्हाला कसं माहिती असतं ना, आणि तसं तसं घडतं आहे ना, ही सगळी माया आहे. त्या मायेमध्ये आम्ही उगाचच्या उगाच कारण नसताना अडकतो. आणि हे आपल्याला, आणि मग त्यांनी काय होतं, ह्या पंचेंद्रियांची शक्ती कमी होते, ज्ञानेंद्रियांची शक्ती आपल्या कमी होते. ज्या ज्ञानेंद्रियांना आपल्याला ह्या भवसागर पार करून जाण्याच्या बाजूला लावायचं आहे त्यांची शक्ती आपण कमी करून बसतो, कारण आपण ह्या मायेमध्ये अडकतो, ह्या दृश्य जगामध्ये आपण अडकतो. आणि मग इकडली शक्ती आपली कमी होते. काय करायला हवं मग, आपल्या ही पंचज्ञानेंद्रियांची जी ताकद आहे, शक्ती आहे, ती आपल्याला कशामुळे वाढणार आहे, तर या मायेतून बाहेर जाऊन आपण जेव्हा संत काय सांगतायत ह्याचा विचार करू. आणि मग नेहमीच आहे की आपण कानाने चांगलंच ऐकू, डोळ्यांनी चांगलंच पाहू, मनामध्ये चांगलेच विचार आणू, म्हणजे मग आपण ह्या दृश्य जगातून बाहेर पडू आणि आपल्या इंद्रियांची शक्ती वाढेल. दृश्य जगात आपण जातो ना, त्यामुळे आपल्या इंद्रियांची शक्ती, इंद्रियांची ताकदच कमी होऊन जाते, असा विचार ते आपल्याला सांगतात. ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार म्हणून आपल्याला दिसत नाही आणि मग गडबड होते. मायेचा ना नाशच नसतो, माया आहेच आहे एका अर्थाने, ह्या नाही तर त्या कुठेतरी आपण अडकतोच. अशा त्या मायेच्यातून बाहेर पडायचं आहे. नेहमी माऊली उदाहरण निरक्षीर विवेक असं हंसाचं देतात. त्या हंसाला बरोबर निरक्षीर विवेक असतो, त्यातलं पाणी तो बरोबर बाजूला करू शकतो, म्हणजे दूधच पिऊ शकतो. दूध पाणी एकत्र केलं तर हंस फक्त दूध घेऊ शकतो, पाणी बाजूला, आपल्याला काही ते होत नाही. आपण या दृश्य जगामध्ये आपण जे सुरुवातीला पाहिलं की सगुण आणि निर्गुण एकत्र कालवलेलं आहे, ब्रह्म माया एकत्र कालवलेलं आहे, त्यातली माया फक्त बाजूला करायची आणि त्याला बाजूला करून टाकायची, असं नाही आपल्याला करता येत. ते आपल्याला हौसासारखं जमलं पाहिजे असं ते सांगतात. आणखी एक उदाहरण देत आहेत, ऊसाचं आणि त्या ऊसामध्ये असणाऱ्या रसाचं. ऊस म्हणजे काय, तर ऊस म्हणजे हे दृश्य जग. आता त्यातला जो रस आहे तो म्हणजे परमात्मा स्वरूप आहे, त्याची जरूर आहे, बाकी सगळं टाकूनच द्यायचं आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर तो रस आहे, परमात्मा स्वरूप आहे, म्हणजे ब्रह्म आहे, ते आपल्याला बाजूला करायचं आहे. अशी छान छान उदाहरणं देऊन, दृश्य जगातलीच उदाहरणं देऊन ते आपल्याला सांगतात ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणजे काय. आता जशी माया सगळीकडे भरलेली आहे असं आपण वर्णन करतो आहे, तसंच पाहायचं की परब्रह्मसुद्धा सगळीकडे भरलेलंच आहे, कारण माया पण त्यांनीच निर्माण केलं आहे, दृश्यजग पण त्यांनीच निर्माण केलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर दोन्ही आहेत तर त्यातलं मला चांगलं का नाही दिसत,
असा प्रश्न आपणच आपल्या मनाला विचारायचा. आता आपल्याला कळलं की दोन्ही गोष्टी तिथेच आहे, एकाच ठिकाणी. परमात्मा पण आहे आणि हे दृश्य जग पण आहे. त्यांनीच सगळं निर्माण केलेलं आहे. एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टी आहे. त्यातलं चांगलं आणि वाईट आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे. मनाने, विचाराने आपल्याला करता. ते आपण करू शकलो तरी अडकतो मायेतच, अशी आपली गडबड होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगताय की जसं गीतेमधले दोन्ही अध्याय, एक आहे आपल्याला विभूती सांगणारा की भगवंत कुठे कुठे आहे, कुठे कुठे आहे. तर सगळ्यांमध्ये भगवंत आहे म्हणून त्यांनी विभूती सांगितल्या. मासाना मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरा, कुठे कुठे मी आहे. तर ठीक आहे 12 महिने आहेत, पण त्यातला मार्गशीर्ष महिना आहे ना, तो माझा आहे. हो, तिथे मी आहे. खरं म्हणजे सगळीकडे तो आहे, पण त्यातल्या त्यात मी कुठे आहे. किंवा सगळे ऋतू माझेच आहेत, पण वसंत आहे ना, तो माझा आहे. असं अक्षराणा मकारोस्मी, असं सगळी 52 अक्षरं माझीच आहेत, पण त्यातला मकार आहे ना, तो मी आहे. असं भगवंतानी अर्जुनाला आणि तुम्हा आम्हाला कळावं म्हणून तो कुठे कुठे आहे त्या विभूती आपल्याला सांगितल्या. पण लगेच त्यांनी विश्वरूप दाखवलं की हे सगळं आहे ना, ते मीच आहे. आता ह्या दोन्हींचा संगम म्हणजे आपली ब्रह्ममाया आहे की दोन्ही सगळीकडे दोन्हीच आहे. परमात्मा स्वरूप सगळीकडे आहे आणि ही दृश्य जगाची माया पण सगळीकडे आहे. आपल्याला नेमकं काय हवं आहे, ते परमात्मा स्वरूप जे हवं आहे तिथे आपलं लक्ष जाणं. आता हे कळण्यासाठी काय करायचं, तर ह्याचं स्फुरण म्हणतात. ह्याला ही निर्मिती जिथे होते ना, तिथे स्फुरण. जसं मगाशी मी परावाणीचा उल्लेख केला की आपल्या मनात आलेला विचार तो अजून शब्दबद्ध व्हायचा आहे, पण तो पहिला कुठे येतो, तर नाभिस्थानी परावाणी असते, तिथे पहिला विचार येतो. आपण बघा मराठीत एक म्हणणं, बेंबीच्या देठापासून ओरडते. तर हे जे काही आहे ते जे वाटणं आहे ना, ती पहिली निर्मिती कुठे होते, तर परावाणीशी. आणि म्हणून आपण ते असं ओरडून सांगतो की ते मला पटलेलं आहे. तर काही काही उच्चारावरून आपल्याला ह्या गोष्टी कळतात की ह्या म्हणीवरून आपल्याला कळतं की अरे हां, ह्या नाभिस्थानी जे पहिलं स्फुरण ज्याला म्हणतो, पहिला विचार कुठे निर्माण होतो, तो तिथे होतो. आणि मग त्याचा प्रवास वैखरीपर्यंत जातो. शब्दबद्ध रूप प्रत्येक ह्याला ते वैखरीने येतं, पण तोपर्यंत एवढा प्रवास झालेला असतो. तसं इथे आपल्याला दिसेल की स्फुरण जे होतं ते आपल्याला पहिल्यांदा होतं आणि त्या ब्रह्माला स्फुरण झालं की मला एक नाही अनेक व्हायचं आहे. आणि म्हणून हे दृश्य जग ब्रह्माने निर्माण केलं. त्यालाही असं वाटलं अनेक व्हावं, आणि ते जे स्फुरण त्याला जे होणं आहे त्याला स्फुरण म्हटलं, आणि तो एकाचा अनेक झाला. नाही तर एकच असणार आहे ब्रह्म, तो म्हणलं मी एक आहे, पण मी अनेक झालो, अनेक व्हायची इच्छा मला झाली. आणि त्यांनी ही सगळी पंचमहाभूतं निर्माण केली आणि ही सगळी दृश्य जगाची निर्मिती त्यांनी केली. याचा अर्थ असा आहे की हे दृश्य जग निर्माण करण्यापूर्वी परब्रह्म होतंच, त्यांनी निर्माण केलं म्हणजे ते होतंच, असा विचार आपल्याला ते सांगतात. आणि त्याच्या जोडीला आपण सारखं लक्षात घ्यायचा की जर का ते होतंच म्हणजे त्याची निर्मिती नाही आहे, त्याला नाश नाही आहे, ते होतंच. पण त्यांनी जे निर्माण केलं आहे त्या प्रत्येक निर्माण होणाऱ्या गोष्टीला नाश आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण अडकायचं नाही. ज्यातच ध्रुव मृत्यू, जो जन्माला आला आहे तो जाणारच आहे. निर्मिती ज्याची होते तो जाणारच आहे. परमात्म्याची निर्मिती नाही, त्यामुळे तो जायचा प्रश्न नाही, असं मनाला घ्यायचं. नेहमी कुंभाराच्या घटाचं उदाहरण देतात की कुंभाराचा घट तयार करतो कुंभार मातीपासून. माती, पाणी, उजेड, वारा, आपण गाण्यामध्ये सगळं ऐकतो. त्याचं पुन्हा मातीतच रूपांतर होतं. तो घट हे झाला की त्याची मातीच होणार असते. तसं आपलं आहे की आपला हा कुंभाराचा घट आहे, परमात्म्यारूपी कुंभाराने हा घट तयार केला आहे. पुन्हा तो त्याच्यातच, म्हणजे परमात्म्याने निर्माण केलेली गोष्ट परमात्म्यातच विलीन होते ह्याला. आणि मग मध्ये जे आपण येतो ना काही वर्ष रूप घेऊन, तेव्हा दृश्य जगात अडकतो. नाही तर आपण आलो आहे पण ईश्वराकडून, जायचं आहे पण ईश्वराकडे, त्यामुळे आपण ईश्वरच आहोत. पण या दृश्य जगाने आपल्याला ह्या ईश्वरापासून या इतका काळ लांब ठेवायचा प्रयत्न केला आणि आपली गडबड झाली. त्याचा विचार ते आपल्याला सांगतात. हळूहळू ही तत्व झाडा आणि तत्व निरास असे 2 शब्द नेहमी या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात. तत्व झाडा म्हणजे काय, मग आपलं जे आत्ता म्हटलं तसं आपण जे ईश्वररूप आहोत, याचा अर्थ या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा झाडा करून टाकायचा. आपण केर काढतो म्हणजे काय करतो, तो वाईट गोष्टी टाकून देतो. तसं ही सगळी झाडून टाकायची तत्व. मग ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, सत्वगुण, सत्वरजतमगुण, पंचमहाभूत या सगळ्यांना बाजूला करायचं. आणि मग जे उरेल ना ते ईश्वररूपच उरणार आहे, त्याला ओळखायचं.
तत्वनिरास शब्द वापरला. दोन्हीचा अर्थ एकच, तत्व झाडा म्हणा नाही तर तत्वनिरास म्हणा. असं करून ह्या परमात्म्याशी एकरूप होता येऊ शकतं आणि ह्या मायेच्या पलीकडे आपल्याला जाता येतं. याच्यासाठी आपण बघा, मी तूपणाची झाली बोळवणं एका जनार्दनी शिरतात. आता नुकतीच दत्त जयंती झाली, ते मी तूपणाची झाली बोळवणं ते तेच आहे. ईश्वर आणि दृश्य जग हे सगळं एक झालं. हे झालं की मग बरोबर ध्यान लागतं. ध्यान लागतं म्हणजे ईश्वर कळतो. आलो आहे तिथून जायचं आहे तिथेच. मधल्या काळामध्ये आपण त्याच्यापासून लांब जातो आहे, ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे आणि संत तो मार्ग आपल्याला सांगतात. हे समजण्यासाठी आपल्याला सद्गुरू लागतो, त्याचं मार्गदर्शन लागतं, त्याचा उपदेश लागतो. आपण ते ऐकावं लागतं. सद्गुरू मिळतो देखील, पण म्हणून तो सगळं सांगतो ते आपण ऐकतोच असं नाही. म्हणून ते सांगतात की मी काय करतो ते तुम्ही करू नका, मी काय सांगतो ते तुम्ही करा. ते काय करतात ते आपल्याला नाही जमणार, पण ते काय सांगतात ते आपल्याला करता येईल. कारण आपल्याला काय जमेल तेच तेवढंसं ते सांगतात. म्हणून सद्गुरू काय सांगतो आहे ते आपण केलं तर या मार्गावर आपण जाऊ आणि मग शाश्वत ब्रह्म काय आहे ते आपल्याला कळेल. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर या दृश्य जगामध्ये आपण अडकणार नाही असा खरं म्हणजे आहे. पण तरीसुद्धा समर्थ आपल्याला सांगतातच, ब्रह्म आणि मायेमधून जाणं खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की मायेचं एवढं वर्णन केलं तरी परत एकदा ब्रह्म काय ते सांगायला हवं. म्हणजे आधीचा देवशोधन झाल्यावर ब्रह्म सांगून झाला आहे हां, आणि मग ते मायेकडे आले. पण परत ब्रह्मनिरूपण म्हणून चौथा समास घेणार आहेत, तो आपण आता बुधवारी घेऊया. ते आपण पण या माया ब्रह्मात आता अडकणार आहोत किती जरी म्हटलं तरी. आणि मग ब्रह्म म्हणजे हा सगळा दशकच आपल्याला माया ब्रह्म सांगणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ही मंडळी कुठलं तरी आपल्याला कळावं असा त्यांचा विचार आहे. त्यामुळे कुठल्या तरी पद्धतीने का होईना आपल्याला ही माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय कळलं तर निदान आपण अडकणार नाही, किंवा अडकताना आपल्याला आपलं काहीतरी चुकतं आहे असं तरी आपल्याला वाटेल. अशा प्रकारचा विचार समर्थाला सांगायचा आहे. तो त्यांनी मायोद्भवमध्ये सांगितला. आता पुन्हा पुढल्या वेळेला आपण ब्रह्माचा विचार करणार आहोत. आत्ता इथे थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य कर्णी पडो स्वदेशहित रक्षणा विनदुजी कथा नावडो तुझ्या समहिया मुची तनुहि देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.